पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कामशेत येथे बैलगाडा शर्यत शौकीनांनी डीजे लावून वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढत पेटा या प्राणीमित्र संघटनेचा अनोख्या पद्धतीने जाहीर निषेध केला। की जर शासनाने 26 तारखेपर्यंत या सर्व गोष्टीची न्यायालयाने आमची जाणीवपूर्वक सूचना, आमची कळकळ, आमची विनंती आहे की 26 जानेवारीला जी घटना अस्तित्वात आली त्या दिवसापर्यंत आम्ही यांची वाट पाहणार आहे। नाहीतर आमचं आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात नाही प्रत्येक गावात आंदोलन होईल। एक्सप्रेस हायवे उद्या अडवला जाईल किंवा कलेक्टर ठिकाणी मोर्चा नेला पाहिजे। हे कटारी असतील, गंगवाल असतील किंवा वसोल असतील यांना घरातून उतरून सुद्धा देणार नाही आम्ही। यांच्या घरापुढे बैल बांधू आणि मग तुम्ही संगोपन करा। एकतर आम्ही कुणाचं 2 रुपये घेत नाही, आम्ही पिकवलेल्या संपत्तीतून किंवा आमच्या कष्टातून या बैलांचं संगोपन करत असतो। आंदोलनामध्ये 25 बैलगाड्यांचे मालक त्यांच्या बैलांसह सहभागी झाले होते। पेटाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून बैलगाडा शौकीनांनी त्यांचा संताप व्यक्त केला। बैलगाड्या शर्यतींवरील बंदी 26 जानेवारीपर्यंत न उठवल्यास पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर रास्ता रोको करण्याचा इशारा बैलगाडा मालकांनी दिला आहे। प्राणीमित्र संघटना आणि पेटा यांनी न्यायालयाच्या मार्फत काल्पनिक फोटो काढून की जे आमच्या गाडा मालकांवर आम्ही क्रूरता दाखवतोय असे फोटो काढून न्यायालयाच्या मार्फत बंदी आणलेली। तर या पेटा संघटनेच्या माध्यमातून जे आमचा खेळ बंद पडलेला आहे, शेतकऱ्यांच्या जीवनातला एक आनंदाचा क्षण असतो की या बैलगाडा शर्यती या चालल्या पाहिजेत। आणि नुसता शेतकरी नाही तर या महाराष्ट्रातला, देशातला शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, व्यावसायिक या सर्वांचं उदरनिर्वाह म्हणा किंवा दररोजच्या दैनंदिन गरजा ह्या छंदापासून आतापर्यंत भागत आलेले आहे। आणि म्हणून बैल हा गायी पाळीव आहे आणि बैल जंगली गेलाय आणि हा आमचा मित्र आहे। बैल हा आमचा मित्र आहे। जर शेतकरी आणि बैल हे दोन बाजूला केले तर शेती पिकल का? अण्णा भेगडे म्हणाले की ही फार वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, ज्याला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बंदी उठवली होती। मात्र पेटा संघटना कोर्टात गेल्याने त्यावर पुन्हा स्थगिती देण्यात आली आहे। तसेच 26 जानेवारीपर्यंत याचिका मागे घ्यावी, अन्यथा आम्ही आमची बैल पेटा अधिकाऱ्यांच्या दारासमोर बांधू। त्यांना काही इजा झाली तर सरळ अधिकाऱ्यांना कोर्टात खेचण्यात येईल। पेटाकडे पैसा आहे, त्यामुळे ही लोक न्यायालयापासून ते माध्यमांपर्यंत सर्वांना मॅनेज करत आहेत, असा आरोपही अण्णा भेगडे यांनी पेटावर केला आहे। मुळात पेटा संघटना ही प्राणीमित्र म्हणून संघटना उदय आली, पण ही प्राणी मात्र नसून प्राणी शत्रू आहे। यांना संगोपन संवर्धन करण्यासाठी शासनाने यांना काही हे दिलेले आहे, सूचना दिलेल्या आहे, पण हे आमच्या मुळात म्हणजे आमच्या जीवावरच घात करणाऱ्या संघटना झालेल्या आहेत। म्हणून या संघटनेचा आम्हाला निषेध करायचा आहे। या संघटना हद्दपार करायच्यात, नुसत्या पुणे जिल्ह्यातून नाही किंवा मावळ तालुक्यातून नाही तर महाराष्ट्रातून नाही की देशातून ही संघटना हद्दपार झाली पाहिजे। यांनी एक उदाहरण द्यावं आम्हाला की या संघटनेच्या माध्यमातून कुठेतरी अशी जागा घेऊन बैलांचं प्राणीमात्राचं संगोपन करतात आणि विना अनुदानित हे गंगवाल असतील, कटरी असतील किंवा वसोल असतील हे 2 रुपये तरी खर्च करतात का? आम्ही लहानपणापासून या जनावराला जपतोय, अगदी गायीच्या पोटात असल्यापासून या जनावराची काळजी घेतो, नंतर त्याला सांभाळतो, त्याला खुराक देतो, मेहनत घेतो। आमच्या मुलाच्या पेक्षा, आईवडिलांपेक्षा जास्त प्रत्येक गोष्टी त्याची काळजी घेतो, दिवस रात्र त्याच्यावर लक्ष ठेवतो। आणि म्हणून कुठेतरी आमचं 2-4 घाटामध्ये 2-4 शर्यतीमध्ये आमच्या गाडा मालकाचं नाव निघतं, ते समाधान आम्हाला मिळतं। बरं, याच्यातून आम्ही कुणाकडे 2 रुपये मागत नाही। आमच्या कष्टावर म्हणजे मला एक सांगायचं तुम्हाला की शेतकरी एक दाना गाडतो आणि 1000 दाणं उगवितो, त्याच्यामुळे हा देश चाललेला आहे। ही जनता शेतकऱ्याच्या जीवावर समाधानी आहे आणि हा शेतकरी जर उद्या संपला तर कुठला कारखाना यांना जेवाय घालील? कारखान्यामध्ये फक्त यंत्रसामुग्री तयार होती। तुम्ही सांगा, शेतकरीच फक्त शरीराला रक्त पुरवठा करणारे अन्नधान्य पिकवतो। आता तुम्ही सांगा, कुठल्याही खेळामध्ये कुठेतरी थोडीफार लागापत होतीच ना, कुस्ती असतं, आता क्रिकेटमध्ये माणसं मेलेत, मग काय क्रिकेट बंद झालंय का? रोडला एवढे अपघात होतात म्हणून कुठल्या फॅक्टरींनी गाड्या बनवायच्या बंद केले का? अहो, या प्राणी मित्रांनी अगदी अतिशयोक्ती केलेली आहे। तुम्ही सांगा, पुढच्या मुलाप्रमाणे सांभाळणाऱ्या माणसाला कुणी दारू पाजल का? कुणी बाकीची नशेची इंजेक्शन देईल का? आणि आमच्या टोटल गाडी मालकांमध्ये 80% लोक माळकरी आहे, पंढरीची वारी करणारी मंडळी आहे। त्यांना फक्त ह्या वारीचीच आवड आहे, दुसऱ्या वारीची आवड नाही त्यांना। आता ही गाड्याची भिर्र वारी जर बंद केली, आता न्यायालयाने डान्स बार चालू केल्यात, मग आता या नवीन तरुणांना मी सांगू का की ही वारी बंद करा आणि त्या वारीला जा? समाज कुठेतरी तुम्हाला चांगल्या मार्गाला जर आणायचा असेल तर त्याला या संस्कृती जपल्या पाहिजे आणि शेतकरी जागला पाहिजे। आज एकतर यंत्रयुगामुळे शेतीच्या याच्यामध्ये अवताची बैल, हाकणारी बैल कमी होत चाललेले। आमचा छंद आहे म्हणून तरी कुठेतरी सोलापूर, सातारा, सांगलीतली जनावरं आम्ही आणतो, खिलार जागा आणतो, त्याचं संगोपन करतो।